मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागात आपण अशा माऊलीला भेटणार आहोत. नाव आहे अनिता गणेश चंदन शिवे. डॉक्टर गणेश चंदन शिवे हे आपल्या लोककलेतलं इतकं मोठं नाव, पण हे नाव मोठं करण्यामागे त्यांची असणारी मेहनत, कठोर परिश्रम, एकाग्रता आणि त्याचबरोबर प्रामाणिकपणे काम करण्याचा घेतलेला ध्यास, डॉक्टर गणेश चंदन शिवे होण्यापर्यंतचा प्रवास आणि या चंदन शिवे कुटुंबातली ही गृहलक्ष्मी, तिचं आज आपण त्या माऊलीचा आज सन्मान करणार आहोत. तेव्हा आजच्या भागात काय घडणार बघूया. सुरुवात करूया आजच्या भागाला. मग काय आता उखाणा घेणार? हो घ्या. शाळेत जाताना घेतले होते मी पेन आणि रजिस्टर. शाळेत जाताना घेतले होते मी पेन आणि रजिस्टर आणि गणेशरावांचं नाव घेतात झाले मी होम मिनिस्टर. अरे वा. तुम्ही पण घ्या उखाणा. टेंभुर्णीपासून, माझं गाव टेंभुर्णी आहे, टेंभुर्णीपासून मुंबईपर्यंत पेरला लसून. अरे वा. अनिता आली माझ्या कडेवर बसून. हो, द्या ओळख करून. आमच्या मोठ्या नणंदबाई नमस्कार. संगीता चव्हाण हां, आणि त्या 2 नंबरच्या नणंदबाई नमस्कार. संगीता डोंगरे म्हणून. अरे वा. हां, आणि त्या 3 नंबरच्या नणंदबाई नमस्कार. आणि ते आमचे मोठे नंदाई नमस्कार. भीमराव चव्हाण म्हणून. आणि ते 2 नंबरचे नमस्कार. रमेश डोंगरे म्हणून. अरे वा. आणि हे खाली बसलेले म्हणजे भाची, बरं बरं. त्यांची नमस्कार. मुलगी 2 आणि इकडे इकडे हा मोठा मुलगा वा. आदित्य आणि ती माझी छोटी मुलगी गौरी. अरे वा. आणि हे विद्यार्थी सगळे पूजा. विद्यार्थी हे माझे विद्यार्थी आहेत. अरे वा. शिवा वाघमारे, नमस्कार. 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 तेजस्विनी सावंत. तेजस्विनी नाही सावंत. नाही, ठीक आहे. सगळे विद्यार्थी मुंबई विद्यापीठात. हो की नाही? नमस्कार तुम्हाला सगळ्यांना. तुम्हाला नमस्कार. आणि आणि आता त्या सुरुवात. भाची बाई राहिल्या. कोण कोण राहिलं? आरती आरती अरे हो. आरती. नमस्कार. रागवू नको. नाही रागवणार, काळजी करू नका. चला, सगळ्यांची ओळख झालेली आहे, सगळे विद्यार्थी आलेले आहेत. हो की नाही? काय डिपार्टमेंटचं नाव तुमच्या? लोककला अकॅडमी, मुंबई विद्यापीठ. बरोबर. मग आता काय ऐकवणार आम्हाला सगळे मिळून? म्या पाहिला पिवळा झेंडा गया देवाचा बाई. म्या पाहिला पिवळा झेंडा गया देवाचा बाई. पाहिला पिवळा झेंडा गया देवाचा बाई. म्या पाहिला पिवळा झेंडा गया देवाचा बाई. अरे वा 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 वा. सुरुवातच सुंदर झालेली आहे. बरं माऊली, घरी पण असेच गातात? हो गातात. हां, गातात. पण घरात आवाज कोणाचा मोठा असतो? त्यांचा. लग्नाला किती वर्ष झाली? 16 पूर्ण झाले, हे 17वं चालू आहे. तरी सुद्धा त्यांचाच आवाज घरात मोठा? नाही होतो, माझा पण होतो कधी हां, कधी. तेच म्हटलं. नाही होतो पण कधीतरी. बालपण कुठलं तुमचं? बालपण टेंभुर्णीच. आणि घरी कोण कोण होतं? घरी 2 भाऊ आणि आम्ही 2 बहिणी आणि आई. आई. हो. आणि मी 1 वर्षाची होती तेव्हाच वडील वारले, म्हणून मग आईने हे बांधकाम काम करून आम्हाला 4 बहीण भावंडांना सांभाळलं. खूप कष्टातून लहानाचं मोठं केलं. हो. हो की नाही? हो. तुमचं बालपण टेंभुर्णीतलं. टेंभुर्णी. तुमच्या घरी कोण कोण होतं? बेसिकली माझे वडील शिक्षक होते, फिजिकल इन्स्ट्रक्टर. आई, आम्ही 5 भावंड. गावी वडील वारले तेव्हा म्हणजे खूपच वाताहत आमच्या कुटुंबाची झाली. म्हणजे त्यावेळेला काय, वडिलांना 2000 रुपये पगार असेल, शिक्षकाला त्या काळातला पगार, कारण 1962ची त्यांची अपॉइंटमेंट. ते गेल्याच्या नंतर आई लोकांच्या शेतात जाऊन काम करू लागली. पण मी 10वीला होतो, मला थोडंसं कळत होतं, म्हणून एका ग्रामीण रुग्णालयात स्वीपरचं काम केलं. त्यातून काही जो पैसा मिळत होता तो आईला म्हणालो की तू शिक्षकाची मिसेस आहेस, पत्नी आहेस, तू जाऊ नको लोकांच्या शेतामध्ये, तू घरी राहा, मी काम करतो. आणि असं करत मी माझं ग्रॅज्युएशन केलं. पण सगळं बालपण सगळं टेंभुर्णीतलं? बालपण टेंभुर्णीत. बालपण फिरता फिरताच गेलं, कारण आम्ही तसे मूळचे तमासगीर परंपरेतले लोक, त्यामुळे एका ठिकाणी आमचं बिराड कधीच नसायचं. पण 10वीला वडील वारले टेंभुर्णीमध्ये, आणि तेव्हा आम्ही टेंभुर्णीला आलो 1992ला. 92ला तुम्ही टेंभुर्णीत आला? हो. तुम्ही पहिल्यापासून टेंभुर्णीतच होता? मग तुमच्या दोघांच्या घरामध्ये किती अंतर होतं? एवढंच. एवढं म्हणजे?
ते दरवाजा आणि इथे बसलेलो आपण एवढं. 100 मीटर. मोजून घेऊ का पटकन? हा? मग तुम्ही मला सांगा, हे टेंभुर्णीत जेव्हा आले तेव्हा तुम्ही टेंभुर्णीत होता. हो. मग काय आल्यावर कसं काय वातावरण? टेंभुर्णीत काय बदल झाला का हो त्या दरम्यान? काय बदल झाला? बदल तसं काय नाही, पण आम्ही घरी जायचो म्हणजे कसे? कारण नात्यामध्येच ना. मामाचीच मुलगी ना माझ्या. मामाची मुलगी. हो. हा, त्यामुळे बरं तुम्ही म्हणजे मी पण जायचे घरी आणि ते पण यायचे घरी. यायचे. हो. पण तुम्हाला कधी अंदाज आला होता भविष्यात असं काही घडेल असं? नाही. हा? नाही. नाही. आपल्याला अंदाज आला होता कधी? हो. कसा काय? कधी आला होता? 2006ला मी मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत जॉईन झालो. जॉईन झाल्याच्या नंतर बहिणीकडे आलो दामोनगरला झोपडपट्टीमध्ये. तिथे तिच्याजवळ 1-2 दिवस थांबलो हा. आणि घरी गेलो. सकाळी 2 वाजता लग्न केलं. 4 वाजता बायकोला घेऊन मुंबईत आलो. वग सुद्धा इतक्या वेळात होत नसेल फाटकन. बरं. काय हो? पण मला सांगा, त्यापूर्वी मनात होतं ना? हा, मनात होतं. माझ्या पण मनामध्ये होतं. तुमच्या मनात पण होतं. पण मला सांगा, हे तुमच्या मनात आहे हे एकमेकांना माहिती होतं? नाही. हे माझ्याच मनामध्ये होतं, त्यांना नव्हतं माहिती. पण इतक्या वेळा टेंभुर्णीला आले, कधी डोळ्यातनं सुद्धा कळलं नाही? नाही, कारण ते कामच असायचे ना बिझी. नाही, पण मला तेच कळत नाही की आता काम करत असताना समोरच्या विद्यार्थ्याच्या डोळ्यातलं आणि गळ्यातलं ह्याला काही क्षणात कळतं. बरोबर. मग हे इतक्या वेळा टेंभुर्णीला जाऊन डोळ्यातलं का नाही कळलं? काय गुरुजी? नाही, घरी गेलो, व्यक्त झालो, मला या मुलीबरोबर लग्न करायचंय. आमच्या आईने मला नाही, पण त्यापूर्वी कसं आहे हे बघा, लगेच होत नाही ना, पेपर काही लगेच सुटत नाही. पण तरी सुद्धा कधीतरी तिथे टेंभुर्णीत गेल्यावर एकमेकांशी बोलणं नाही. किंवा कधीच नाही. नाही. पण थेट तुम्ही घरी गेला. हो. हे घरी येणार हे तुम्हाला माहिती होतं? माहिती होतं. कसं? आई गेली होती. आई बोलणं झालं होतं ना सासूबाईंचं आईचं. ते कसं बोलणं झालं होतं? त्या आल्या आणि सांगितलं आईला हा. की अनिता आणि गणेशचं जोडी कशी राहील, तुम्ही द्याल का मुलगी? असं विचार. मग आई बोलली, तुम्हाला आवडत असं माझी काहीच हरकत नाही म्हणे. मी आईला सांगितलं होतं हा, की आई कामाला आता लाग. आपल्याला लग्न करायचंय. बरोबर आहे. हा, मग तिने म्हणाली की आहे मुलगी माझ्या नजरेत, हा. मी बघते बोलून. म्हटलं इकडे तिकडे बाहेरगावी जाण्याच्या पेक्षा आपल्या घराच्या बाजूलाच बघणं. म्हटलं नागाबाईची पोरगी आहे. तुम्ही जरी इथे होता तरी तुमचं लक्ष तिकडे टेंभुर्णीला होतं, हो की नाही? पण तुम्हाला अंदाज आला होता ना हेच स्थळ येणार म्हणून? मनामध्ये होतं. पण मनामध्ये जेव्हा होतं. सासूबाई आल्या ना, तेव्हा मग माझं ठरलं की नाही, आपलं स्वप्न पूर्ण होतं म्हणून. अच्छा, तुम्ही स्वप्न बघत होता. हो. पण तुम्ही स्वप्न बघताय हे त्यांना माहिती नव्हतं? नाही, अजिबात नाही. इतक्या वर्षात हे मनात कसं ठेवून दिलं होतं? पण पाहू लागलं दगड पुढे चालून, तर लागलं नाही तर बघू नंतर. हे तुम्हाला लग्नाला प्रपोज करण्याच्या आधी किती दिवस आधी टेंभुर्णीला येऊन गेले होते? नाही, येऊन जायचो ना मध्ये. यायची मग. कसं आहे, जाफराबादला एज्युकेशन होतं, बरोबर आहे. त्यामुळे टेंभुर्णीहून अपडाऊन असायचं. हो ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर औरंगाबादला आलो. हो. मग उन्हाळ्यात बहिणीकडे येऊन इकडे काम करायचं आणि 1-2 दिवस जायचं जूनचे. नाही, पण ते आईला भेटायला जात होता का नागाबाईचं घर पण कसं चाललंय ते बघून येत होता? बाय द बाय होत यायची. अरे तेच म्हणतो ना, असं थोडी एका तासात होणार आहे. काय ताई, बरोबर आहे की नाही? जरा मला सांगा, काय भावाचं सांगा, इतक्या तडकाफडकी गेला म्हणजे त्याच्या मनात होतं ना कुठेतरी? हो, होतं ना. होतं ना? हो. तुम्हाला बोलला होता ना तो? नाही, आम्हाला तर काहीच माहिती नाही. आम्हाला लग्न इथं करून आणल्याच्या नंतर माहिती झालं. तोपर्यंत तुम्हाला काय काहीच माहित नाही. म्हणजे लग्नाला तुम्हाला बोलावलं पण नाही? त्यांचे दोघांचेच निर्णय आहे ना, आम्हाला बोलवलंच नाही, त्याच्यामुळे आमचं जाणं झालं नाही. ते आपले लग्न करून घेऊन आले. आता बहिणी तरी लग्नाला पाहिजेत की नाही सांगा मला? हो ना, पाहिजे, पण आता नाही बोलवल्यावर त्याचं काय? बरं झालं आज तरी बोलवलं तुम्हाला, हो की नाही? लहानपणी गणेश कसा होता? छान आहे. लहानपणापासून असंच आहे वागणं, बदल काहीच झालेला नाही आहे. खूप बरं वाटतंय. खूप कष्ट केले आणि खूप मला पण साथ दिली आहे. हिच्यापेक्षा साथ मला दिली. काय ताई, काय वाटतंय? त्यानं खूप प्रस्ती काढी, आमच्याकडे यायचा, काम करायचा, बिगारी काम करायचा, जे हातात पडलं ते काम करायचं, आम्हाला पण द्यायचा घ्यायचा, दोघी बहिणीला पण करायचं आम्हाला. आमचे वडील गेल्याच्या नंतर आम्हाला विचारत होता चांगलं. आज हे सगळं आनंदाचं दिवस बघून बरं वाटतंय? बरं वाटतं. खूप मेहनत केली खूप मेहनत भावाने. केली. हा, पण आज तुमच्यावरती असलेलं प्रेम सुद्धा केवढं आहे भावाचं, भरपूर मोठं आहे. आहे ना? हम्म. आणि वहिनी कशी आहे तुमची? वहिनी पण छान आहे. चांगली आहे. हा. पण खरं सांगतो, आज डॉक्टर गणेश चंदन शिबे इथे आहेत. मला सुद्धा आज डॉक्टर गणेश चंदन शिबे असं म्हणताना खूप आनंद वाटतोय.
कारण त्या टेंभुर्णीवरून येऊन मुंबई विद्यापीठाचा नसतानाही त्यावेळेला किती एकाग्र भावनेने, किती मेहनतीने स्वतःला काहीतरी करायचं आहे, स्वतःला सिद्ध करायचं आहे, ही जी चुणूक होती ना, ती त्यांच्या डोळ्यात बऱ्याच वर्षांपूर्वी अनुभवायला मिळाली होती. आणि ती कधीतरी इतक्या मोठं त्याचं रूप होईल, त्या डोळ्यातली जी धग होती, आग होती, एक जिद्द होती की काहीतरी मला करायचं आहे, मला स्वतःचं काहीतरी वेगळेपण सिद्ध करायचं आहे, यासाठी ती धडपड अनुभवायचं भाग्य मलाही लाभलेलं त्यावेळेला. त्यामुळे मला खूप आनंद होतो आहे. हो. हां, मला आज जो म्हणजे मला कळत नव्हतं की आपण जातोय आज सरांबरोबर, सरांच्या समोर मी बसून त्यांच्याबरोबर गप्पा मारतोय की ज्या गप्पा आपण 1996ला मारल्या, जे तुमचे संस्कार माझ्यासारख्या एका ग्रामीण भागातल्या आलेल्या मुलांवरती घडले. कारण तुमचा एक प्रश्न होता मला की हिंदीमध्ये बोला, रॉकेलसाठी लाईन लावायची, असा एक तुम्ही प्रश्न केला होता. माझी हिंदी काही तेव्हा एवढी चांगली नव्हती, तर तेव्हा मी म्हणालो होतो की रॉकेल के लिए लाईन लगाओ. आणि मग तुम्ही मला सरळ करून सांगितलं होतं की लाईन नाही, इसे कतार कहते हैं. लालटेन का जो दिया है, उसकी जो बत्ती है, ती बत्ती पेटवताना याला कतारमध्ये उभे राहावं लागतं, असं तुम्ही मला सांगितलं होतं. आणि ती कतार तेव्हापासून आतापर्यंत आणि आयुष्यात म्हणजे जेवढे मी काही प्रगतीचे मार्ग पादाक्रांत करेल, तर त्याच मार्गाने, तुम्ही सांगितलेल्या मार्गानेच आम्ही पुढे चाललेलो आहोत. म्हणून आज थोडंफार काहीतरी कमवलं आहे. काय बघा ना, 1996ची आठवण नजरेसमोर आली. कारण मुंबई विद्यापीठात काम करत असताना त्यावेळेला असे महाराष्ट्रभरातून आलेले असंख्य कलावंत, म्हणजे एकीकडे विवेक ओबेरॉयसारखा खूप उत्तम घरातून आलेला विद्यार्थी असू द्या, किंवा टेंभुर्णीतनं आलेला गणेशचंदन शिवेसारखा विद्यार्थी असू द्या, असंख्य विद्यार्थी या प्रवाहामध्ये समोर आले. आणि आज प्रत्येकजण अशा इतक्या उंचीवरती आहे, ते बघताना आम्हाला सगळ्यांना खूप आनंद वाटतो. आणि खरंच की त्या मेहनतीच्या जोरावर स्वतःचा ठसा उमटवणं हे काय असतं ना, यासाठी प्रत्येकाने एकदा या सगळ्या विद्यार्थ्यांची मेहनत बघायला पाहिजे. माऊली, ही मेहनत मी थोडीशी बघितली, बरोबर? टेंभुर्णीवरून मुंबईत आलात, त्यापूर्वी कधी मुंबईत आला होता? नाही, कधीच नाही. पहिल्यांदाच आला? हो, पहिल्यांदाच. हो. हो. कुठे कुठे फिरायला झालं तुम्हाला आल्यावर मुंबईत? गेटवेला घेऊन गेले, पहिले ऑफिसला घेऊन गेले. पहिलं ऑफिस, हो. त्याच्याशिवाय काय सुरत काय स्थळ आहे बघा, पहिलं ऑफिस. हा, नंतर? आणि मग गेटवेला घेऊन गेले. गेटवे ऑफ इंडिया. हां. आता कुठे राहता सध्या? वसईला. वसईला. हो. कसा आहे हो स्वभाव? खूप छान आहे. खरंच आहे. मी कधी खोटं म्हटलं? या कधी रागवतच नसतील ना? हा, नाही, तुम्ही असता का घरी रागवायला? माझ्यावर तर नाही रागवत, पण मुलांवरती रागवली असेल एखाद्या वेळेस. हो का? आज 16 वर्ष झाली लग्नाला, बरोबर? जेव्हा लग्न झालं तेव्हाची परिस्थिती कशी होती? लग्न झालं तेव्हा जेव्हा मुंबईत यायचं, तर मुंबईत राहायचं कुठे, हा एक प्रश्न होता. पहिला पगार किती मिळणार हेही माहीत नव्हतं. मग माझ्या मोठ्या बहिणीकडे कांदिवलीला, दामूनगरला एक झोपडी आहे. वरच्या माळ्यावर मी राहत होतो आणि खाली ती राहत होती. तिच्याजवळ आम्ही म्हटलं ग्रामीण भागातून आलेलो आहोत, हिला मुंबई लवकर कळणार नाही, जास्त शिक्षण नाही आहे, आणि मग काय करायचं? तर म्हटलं आपण बहिणीजवळ राहू, थोडं इकडून तिकडून काही पैसे जमा झाले, त्याच्यानंतर घराचं बघू. आणि हा जन्माला आला. एक दिवस गेलो आणि तिच्या हातामध्ये चाबी दिली. म्हटलं हा तुझा फ्लॅट, हे तिला सरप्राईज. अगोदर काहीच सांगितलं नाही. चाबी आणली आणि डायरेक्ट हातावरती ठेवले की आपल्याला उद्या आपल्या नवीन घरामध्ये प्रवेश करायचा आपल्याला. अरे वा. मी एकदम शॉकच झाले. ते विश्वासच बसत नव्हतं मला की आपलं खरंच घर होतंय म्हणून, आणि झालंय. तर खूप मन भरून आलं होतं तेव्हा. पण जेव्हा वसईला गेलो 2009मध्ये 26 जुलैला, जेव्हा घर उघडलं तेव्हा म्हटलं माझं स्वप्नाचं घर. किती गोड. त्यांनी स्वभावात कुठला बदल केला तर जास्त आनंदी होतील ते? नाही, मला तरी नाही वाटत की बदल करायला पाहिजे. ते तसे आहेत तसेच चांगले आहेत, खूप तसेच पाहिजे. मला कुठलाच बदल नको. पण त्यांच्याकडनं अपेक्षा काय आहे तुमची? काहीच नाही, अपेक्षा करायला लागतच नाही, ते बरोबर हे करतात. मला तुम्हाला विचारायचं आहे, आज 16 वर्ष झाली, आजच्या यशाचं श्रेय द्यायचं झालं तर आमच्या माऊलीला द्याल? निश्चितच द्यावं लागेल. किती? 90% तरी देईल मी. हो. हो. का हो? सगळ्यात महत्त्वाचं, मी ज्या फॅमिलीमधून आलेलो आहे
ती अतिशय सामान्य फॅमिली, गरीब फॅमिली आहे. माझं तिला सांगणं होतं आधीच की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी जपायच्यात. एक तर आम्ही एक छोटंसं मूल दत्तक घेतलं होतं मी लग्नाआधीच. त्या मुलाचा सांभाळ करायचा, मुलीचा, त्या मुलीच. तिचा सांभाळ केला, संगोपन केलं तिनं, प्रामाणिकपणे ते पाळलं. तिचं लग्न आम्ही करून दिलं. ती आता पुण्यात आहे. तिला 2 मुली आहेत. तिचं नाव मनीषा. अरे वा. दुसरी गोष्ट, माझ्या फॅमिलीमधले माझ्या बहिणी ज्या आहेत, माझी आई आहे किंवा माझे गणगोत आहे, माझं मित्रमंडळी आहेत सगळी, या कुणाचाही अवमान होता कामा नये. कुणालाही असं वाटायला नको की गणेश तर खूप चांगला आहे पण त्याची मिसेस बरोबर नाही, आपण त्याच्या घरी गेलं नाही पाहिजे. म्हणजे आजही शंकर महादेवनसुद्धा वसईला जर आले तर ते भाभी के हात की फिश खाना आहे ते आवर्जून सांगतात. माझी आई तर हिच्याबद्दल भरभरून बोलते. बरं, मला आता या सगळ्या गप्पा सुरू असताना विद्यार्थ्यांना जरा विचारतो की बाबा आता हे घरी असे असतात, सर तुमच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही जेव्हा ॲडमिशन घेतलेलं ना तेव्हा असं लोककलेचं खूप मोठं म्हणजे प्रचंड आकर्षण होतं. आणि तिकडे गेल्यावरती म्हणजे सर म्हणजे फॅमिलीच, म्हणजे सरांना बरीचशी मुलं अशी आहेत जी सरांना बाबा हाक मारतात. म्हणजे ते वडिलांसारखा जीव लावतात. आणि आम्ही तर वहिनींच्या हातचं खूप वेळा मटण खाल्लेलं आहे डब्यातून. म्हणजे सरांचा डबा ऑलमोस्ट आमच्यातच संपायचा. सुंदर दिमडी वाजवली आहे मगाशी. हो सर. कसं काय, आपण कुठून आलाय? मी प्रॉपर नांदेडचा आहे सर. नांदेड? हो, नांदेडमध्ये गवळेवाडी छोटंसं गाव आहे, त्या गावावरून आलेलं आहे मुंबईला. आज 18 वर्ष झालं मी त्यांच्यासोबत आहे. बरं, 18 वर्ष झालं. सरांचा स्वभाव म्हणजे प्रेरणा देणारा, ऊर्जा देणारा, गरीब विद्यार्थ्यांना सहकार्य, आर्थिक सहकार्य, कोणतंही सहकार्य आणि मार्गदर्शन दाखवणारं एक महान गुरु म्हणून त्यांची ओळख आहे. किती मस्त. मी आडगावरून बिडून आलेलो आहे. मी आलो सरांकडं, ॲडमिशन घेतलं. ती फी दिसलेली आहे मोठी लिस्ट, अमाऊंट मोठी अमाऊंट होती. मी असं खालतं वरतं बघितलं, सर म्हणले मी भरतो अमाऊंट. माझी सगळी फीस सरांनी भरलेली. बरं, या आत्ता गप्पा सुरू आहेत, बऱ्याच जणांना बोलायचं आहे. म्हणजे मला कुटुंबाविषयी जाणून घेत असताना तुमच्याशीही मला अजून मन मोकळेपणानं बोलायचं आहे, पण वेळेची मर्यादा आहे. आत्ता या ठिकाणी पहिला भाग संपत असला तरीसुद्धा या गप्पा संपणार नाही आहेत. हा प्रवास इतका मोठा आहे की तो प्रवास एका भागात बंदिस्त करणं शक्य नाही. त्यासाठी पुढचा भाग पाहायला विसरू नका. पण तत्पूर्वी आत्ता या भागाची सांगता करत असताना आपण डॉक्टर गणेश चंदन शिवे यांचा झी मराठीच्या वतीने सन्मान करणार आहोत. अभिनंदन.